नमस्कार. आजचा विषय सगळ्या तरुण वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि तो आज प्रश्न सुरुवात लगेच करूयात आपण. मी एक तरुण आहे, इंजिनिअरिंग झालेला. वयाच्या 28व्या 29व्या वर्षीच मला साधारण 1.5 लाख पगाराची नोकरी मिळते. 1.5 लाख पगाराची नोकरी म्हणजे माझ्या बाबांना त्यांच्या आयुष्यात काम करून सुद्धा कदाचित 1.5 लाख पगाराची नोकरी मिळणार नाही, ती मला वयाच्या 28व्या वर्षी मिळते. 1.5 लाख पगार कमवतो तेव्हा मला चांगली मुलगी, स्त्री, बायको म्हणून पण मिळते. मी एक क्लिक केलं की माझ्या घरच्या घरी मला जेवण मिळतं, समाजात प्रतिष्ठा मिळते ती वेगळी, आणि बाकी सगळ्या गोष्टी, माझ्या भौतिक गोष्टी पूर्ण होतात. अशा वेळी जेव्हा आपण असंख्य वेळा व्हिडिओ करतो म्हणजे, आणि प्रत्येक निसर्गप्रेमीला असं वाटत असतं की तरुण पिढीने यात आलं पाहिजे किंवा तरुण पिढीने शेती केली पाहिजे. पण एका अर्थाने मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, आणि जेव्हा मी शेती करण्यासाठी म्हणून उतरतोय तेव्हा मला 1.5 लाख एका महिन्यात मिळतील असं शेतीत कधीच होत नाही, किंवा किती वर्षांनी होईल हे सांगता येत नाही. शेतीमध्ये मला दिवसभर कष्ट करायचे, श्रम गाळायचे, तिथे मी AC मध्ये बसून काम करणार आहे. बरं, एवढं सगळं करून सुद्धा जरी मी शेती केली तरी मला मुलगी म्हणून चांगली स्त्री मिळेल का नाही ही शाश्वतताच नाही आहे. आणि एवढं सगळं असताना सुद्धा तरुणांनी शेती करावी असं तुम्ही बऱ्याच वेळा म्हणालात, बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हणालात. तर आज हाच प्रश्न आहे की तरुणांनी मुळात शेती का करावी. तुमचे प्रश्न खरं म्हणजे 2 प्रश्न आहेत. बरं. एक आहे भौतिक सुखाच्या अपेक्षा. या भौतिक सुखामध्ये समाजाच्या रचनेप्रमाणे जगणं, आणि समाजाच्या रचनेमध्ये जगला तरच तुम्हाला चांगली पत्नी मिळणार. हां, समाज तरी आत्ता असं म्हणताय. हां. आणि माझ्या जगण्याच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना काळानुसार सतत बदलत राहत आहेत. हा एक पहिला घटक. दुसरा घटक आहे की मानवी जन्म कशाकरता झाला, माझा नक्की याच्यातला रोल काय, मी का जन्माला आलो, हे माणसाला आकलन राहिल्यापासूनचा पडलेला मोठा प्रश्न आहे. आणि ते आकलन करत असताना शरीरामध्ये मन आणि शरीर म्हणजे बुद्धी आणि मन असे 2 वेगवेगळे घटक, वेगळ्या जाणीवा प्रत्येकाच्या शरीरामध्ये असतात. बुद्धी जी असते ती लॉजिकल विचार करते आणि मन भावनिक विचार करतं. तर मन आणि बुद्धी याची सांगड जर घालता आली तर विहित आयुष्य चांगलं जगता येतं. विहित आयुष्य म्हणजे? विहित आयुष्य म्हणजे मला फक्त उपभोग पाहिजेत का, तर उपभोगासोबतच मला मी नावाची जाणीव जेव्हा सुरू होते तेव्हा मी कोणी वेगळा आहे, आणि प्रत्येक मी वेगळा असतो. त्याचा स्टेटस, त्याची अपेक्षा, मी केलेला चांगले ताण मारले त्याची मिळणारी दाद, ही अपेक्षा असते. फार क्वचित स्वतःसाठी गातात. फार क्वचित स्वतःसाठी गातात. गाणं ही वृत्ती आहे. फार लोक स्वतःसाठी जगतात. बाकी जगतो ते आपण सगळे समाजासाठी जगतो. जे समाजात मी कसा दिसेन, मग मी कसा दिसेन याच्यावरती माझ्याकडे गाडी आहे का, माझ्याकडे घर आहे का, माझी पत्नी चांगली आहे का, माझी मुलं चांगल्या शाळेत जातात का, आणि हे सगळं ते माझं जे आहे ना ते सगळं भौतिक सुखाच्या भोवतीच आहे. पण त्याच्यातला मी येतो वेगळा आहे. बरं. तो सगळ्यात आणि सगळ्यात नालिप्त आहे असला पाहिजे. तर ह्या सगळ्याची किंमत, कुठलीही गोष्ट किंमत दिल्याशिवाय होत नाही. हे मी खूप शिक्षण घेतलं, ते म्हणत मी इंजिनियर झालो, मी 1.5 लाख रुपये पगार मला मिळाला. तुम्हाला 1.5 लाख पगार का देणार आहे? माझी किंमत आहे तितकी असं कंपनीला वाटतं. हां, म्हणजे 1.5 लाख जो देणार आहे तो तुमच्याकडनं काही कोटी रुपये कमवल्याशिवाय 1.5 लाख देणार आहे का? हां, मग कमीत कमी 10 लाख तरी कमवत असावं माझ्याकडून. बरोबर. मग ते 10 लाख कमवण्याकरता तो जो प्रेशर टाकणार आहे तुमच्यावर, त्या प्रेशरने तुमच्या शरीरावर आणि मनावर होणारे परिणाम हे कधी कळणार? खरं तर आमच्या पिढीला आत्ताच कळत आहेत, पण आम्हाला ते दिसत, आम्ही
डोळ्यावरती हे केलंय ना की बघ, 1.5 लाख, कारण 30 दिवस काही वाटत नाही, पण 31 तारखेला जेव्हा क्रेडिटचा मेसेज होतो तेव्हा ते सगळं विसरलेलं असतो. हे मुद्दा नंबर 1. हां. हा, मग तेवढं जाऊन होणार आहे का? नाही. की सातत्याने मी ज्या समाजामध्ये उच्च स्तरामध्ये जात राहणार आहे, हम्म. त्या उच्च स्तरासाठी राहणीमान यासाठी प्रचंड खर्च करायला लागणार आहे. हम्म. म्हणजे मला काही वर्षांनी गाडी बदलायला लागणार आहे, काही वर्षांनी घराचं इंटेरियर बदलायला लागणार आहे, मुलांना विशिष्ट शाळेत टाकायला लागेल, विशिष्ट समाजातल्या विशिष्ट हॉटेलमध्ये जाऊन मला जेवायला लागेल. बरोबर. आणि ते मी स्टँडर्ड ठरवणार की मी या स्टँडर्डचा आहे असं मीच ठरवलं आहे बरं का. आणि समाजाने कशावरनं ठरवलं आहे की याच्याकडे सावर्जंग मालमत्ता काय आहे. आत्ताच्या दृष्टिकोनातनं याच्याकडे 2 अजून वेगळे प्रकार होतात. एक मसल पॉवर आणि दुसरा मनी पॉवर हम्म. आणि तिसरा पॉलिटिकल पॉवर. बरोबर. या तिन्हीची सांगड मला जगण्यासाठी घालायला लागते. आणि ह्या सगळ्या जेव्हा माझ्यासाठी कोणीतरी काम करतं तेव्हा मला त्यासाठी काम करायला लागतं, तुमच्या मनाला पटो न पटो. हो. म्हणजे तुम्हाला कंपनीमध्ये तुमचे जे वैचारिक आदर्श आहेत त्या अशा भ्रष्ट माणसाला तुमचा साहेब आहे, तुम्हाला त्याचं ऐकायला लागतं. EMI आहेत ना. EMI द्यायचा आहे आणि EMI द्यायचा आहे म्हणून पत्नीलाही काम करायला लागतं. हो. म्हणजे मुलांना आईवडील मिळत नाहीत पाहिजे तेव्हा. मग मुलांना आईवडील नाही मिळाले तर त्याचं कॉम्पेन्सेट आपल्याला, मला दुःख असतं की आपल्याला मुलांना वेळ देता येत नाही. मग आपण मुलांना लाच द्यायला शिकवतो. मुलांना आपण लाच द्यायला शिकवतो. बरं. बघ, तू चांगला पास झालास ना, आपण युरोपला जाऊ. हम्म. तू चांगला पास झालास ना तर तुला मी हे तुला पाहिजे घेऊन देईन. म्हणजे हे दिलं त्यासाठी हे मी तुला आम्हीच दाखवतोय. हम्म. म्हणजे ही लाचच आहे. बरोबर. त्याला आपण सांगत नाही तू शिकतोय, तुला शिकलं चांगलं झालं पाहिजे आणि तू चांगलाच नंबर बनवायला पाहिजे. तू चांगला नंबर आला तर तुला मी हे देईन. बरोबर. ही त्याला आधीपासून. आणि आई वडील भावना बाजूला ठेव, हम्म. व्यावहारिक जगात जग. तुला तो ओपनमध्ये तुला एवढे मार्क मिळाले पाहिजेत तरच तुला हा अपेक्षित नोकरी मिळू शकेल. हम्म. मी शिकतोय सुद्धा कुठली नोकरी चांगली मिळेल ह्याच्यासाठी. मी जगण्यासाठी शिकत नाही आहे. हम्म. मी जगताना चांगले पैसे मिळत ह्याच्यासाठी शिकतोय. बरोबर. आणि माझं स्वतःचं इन्स्टिंक्ट काय आहे त्याला आपण आता म्हणतो ॲटिट्यूड. की आता आपण काही वर्ग असा विचार करायला की नाही, आपल्या मुलांना ना आपण त्यांच्या कलाप्रमाणे शिक्षण देऊ. त्यांना जे आवडतंय ते, त्यांना जे भावतंय ते. आत्ता मी काय करतोय, तुला डॉक्टर व्हायचं आहे कारण मला नाही होता आलं. हो. तुला इंजिनियर व्हायचं आहे, हां, आणि तुला एवढे मार्क मिळवायचे आहेत, त्याचे बाकीचं सगळं सोड, ते ते फक्त अभ्यास कर. म्हणजे जगण्यासाठी जे काय आनंद लागतो, उडी मारण्यातला आनंद, मी हे करू शकतो याचा आनंद, मी पोहू शकतो याचा कॉन्फिडन्स, हे सगळं आपण त्याला बाद करून टाकतोय. बरोबर. कारण आपण स्वतः बाद केलं आहे. म्हणजे त्याला निसर्गामध्ये वातावरणामध्ये जगण्यासाठी लाज आवश्यक गोष्टी कौशल्य असतं, देत नाही, देत नाही. विकसितच होऊ देत नाही. याचे होणारे शरीरावर दुष्परिणाम आणि मनावर होणारे दुष्परिणाम, या सगळ्यातनं निर्माण होतं आहे काय की 1.5 लाखाची पगार मिळाल्यानंतर येणारा मानसिक ताण. आणि आता कोविड काळानंतर बदल झालेली 24 तासाची तुमची बांधिलकी, वर्क फ्रॉम होम. हम्म. कुठे गेला तास? कंपनी खूप छान फोन दिला आहे, खूप छान लॅपटॉप दिला आहे, कशा करता? त्यांचं काम. तू ते बांधून राहावं म्हणून. हम्म. आणि तुला जमत नसेल तू नोकरी सोड कारण तुझा परफॉर्मन्स या आठवड्यात चांगला नाही आहे, हा असलेला मानसिक ताण. हम्म. या सगळ्यातनं निर्माण झालेला दुरुस्त न होणाऱ्या व्याधी. हम्म. म्हणजे माझा जन्म मला फक्त या व्याधींसाठीच आहे का? किंवा मी फक्त पैसे कमवण्याचं साधन आहे का? आणि पैसे कमवले, उपभोग कधी घेऊ? हम्म. तू त्या 1.5 लाखाच्या नोकरीमध्ये 24 तास बांधलेला आहेस हम्म. की आज छान सिनेमा आहे, आपण बघूया का? हम्म. आज मुलाबाळांबरोबर आपण बाहेर जाऊया का? नाही, मुलाचा क्लास आहे, बायको म्हणते माझी ड्युटी आहे. खूप जणांसोबत होते असं. म्हणजे तुमच्या अपेक्षा असं होतं की पैसे मिळाले की माझ्या अपेक्षा पूर्ण होतील. पैसे मिळाले, अपेक्षा पूर्तता येत नाही. मग हे कसं होईल? तर ताणविरहित जगणं, ठराविक ताण असणं. रबर किती ताणल्यानंतर तुटणार नाही? हा ताण कायम त्याच्यावर ठेवता येईल का? आणि ताण कायम ठेवला
तर त्या घटकाचं सेल्फ लाईफ कमी होतं का? म्हणजे तसं माणसाचं पण होत असेल, होतच असणार. माझी गाडीचं इंजिन अमुक इतक्या तासाने दुरुस्त करायला लागणार, ते अमुक इतक्या गतीने चालवते इतक्या तासाने आणि अमुक गतीने चालवते इतक्या लवकर. बरोबर. हे गणित आहे की नाही? हो, मग माझ्या शरीराचं गणिताचं काय आहे? तसंच असणार ते. असायला पाहिजे ना. मग हे गणित जेव्हा माझ्या लक्षात यायला लागतं तेव्हा मला लक्षात येतं, अरे पैसा नाही बिनकामाचा आहे. पैसा पाहिजेच, पण पैशासोबत मला छान जगता यायला पाहिजे. हम्म. मला नको वाटलं तर मी थांबू शकतो का? जबाबदाऱ्या पूर्ण करून थांबू शकतो का? हम्म. की तुझे वडील पगार कमी असेल पण ते 8 तासाचे बांधलेले होते, 8 तासात त्यांनी छान काम केलं, कंपनीने ॲप्रिशिएट केलं, कंपनीला तो चिटकून राहिला, हम्म. कंपनी त्याला धरून राहिली. बरोबर. आज कंपनी तुम्हाला चिटकून राहत नाही आणि तुम्ही तुम्ही कंपनी कंपनीला चिटकून राहत चिटकून नाही. म्हणजे तुम्ही जबाबदार कोणालाच नाही, बरोबर. स्वतःला पण नाही. हम्म. मग ही जेव्हा मानसिकता तयार होते तेव्हा लक्षात येतं, अरे आपण चुकीचं जगतोय. मग चांगलं जगणं म्हणजे काय? हम्म. तर संस्कार म्हणजे चांगलं जगणं, जबाबदाऱ्या स्वीकारणं आणि त्या पूर्णपणे निभावणं म्हणजे चांगलं, म्हणजे आपलं मातृकर्तव्य, पितृकर्तव्य, सामाजिक कर्तव्य. मी ज्या देशात राहतो त्या देशासाठी मी काय करतो? हम्म. मी ज्या हवेत राहतो त्या हवेसाठी मी काय करतो? फक्त घाण. हम्म. आणि ते घाण असताना मी चांगला कसा राहीन याचा मी विचारच करत नाही. नाहीच करत, मी घाण फुरसतच नाहीये ना. मी घाण करतो हम्म. आणि ते नगरपालिकेने दुरुस्त करायची असा विचार करतो, कारण मी टॅक्स पेअर आहे. हो. किती टॅक्स देतो? हम्म. मी जेव्हा बिस्लरीच्या पाण्याची बाटली विकत घेतो तेव्हा 20 रुपये लिटरने घेतो आणि नगरपालिका मला फुकट जवळजवळ पाणी देते 1000 लिटर. हो. आणि मला वाटतं की ते टॅक्समधून ते मिळावं. विरोधाभास आहे केवढा. जे माझ्या जगण्यातच विरोधाभास आहे, हम्म. तर माझ्या जगण्यात एक स्थिरता कधी येईल? हम्म. ताणविरहित वयानुसार आनंद घेणं, उपभोगणं हे करण्यासाठी मला निसर्गपूरक जीवनशैली आहे का? माझ्या मुलांना खेळता येतं का? त्याला खेळायला घरात भावंड आहे का? तर नाही आहे. त्याला खेळायला मैदान आहे का? तेही नाहीये. नाही आहे. मग तो काय दिवसभर कॉम्प्युटर बसणार किंवा मोबाईल घेऊन बसणार. हो. आणि मग म्हणजे मी माझ्या स्वार्थासाठी माझ्या मुलांना काय करणार आहे? या व्यवस्थेचे गुलाम. हम्म. तेच होत आहे. आत्ता जे होतं ते आपल्याला लक्षात यायला लागलं, विचार करायला लागलं. आत्तापर्यंत जगातल्या सगळ्या रचना अशा आहेत की तुम्ही विचार करू नका, आणि भारतीय परंपरा सांगते विचार करा. हम्म. भारतीय प्रत्येक पद्धतीमध्ये तू वेगळा आहेस, तू वेगळा आहेस, तू वेगळा आहेस, आणि तू या निसर्गातला एक घटक आहेस आणि निसर्गातल्या घटकांबरोबर तुला जुळून घ्यायचं आहे, याची शिकवण आहे. हम्म. अजून एक काय, त्या शिकवणी बंद झाल्या. आणि तूच मोठा आहेस, नाही येतच. तूच मोठा आहेस. पत्नी म्हणजे माझे स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे, हम्म. माझी करिअर आहे. कुटुंबासाठी, देशासाठी माझी करिअर हा विषय नाही आहे. त्या माझ्या जबाबदाऱ्याच आहेत असं मी गृहीत धरलं आहे. त्याचे कुटुंबामध्ये कुटुंब म्हणायचं, पण प्रत्येक व्यक्तीचं तोंड वेगळ्या दिशेला आहे. हो. कारण त्याला स्वतःची करिअर करायची आहे. हम्म. सामाजिक करिअर नाही आहे बरं का. हम्म. कौटुंबिक करिअर नाही आहे, सामाजिक करिअर नाही आहे, राष्ट्रीय करिअर नाही आहे. मी ज्या भूमीत राहतो त्या भूमीसाठी माझं काही देणं असतं याची नाही. करिअर नाही आहे. मला फक्त घेणं माहिती आहे. हम्म. हम्म. आणि मला अशी जाणीव झाली आहे की पैशाने मिळतं. म्हणून तुझ्या म्हणाला सुरुवातीला की मला 1.5 लाख रुपये मिळतात. हम्म. शेतीतनं मिळतील का? तर नाही मिळणार. हम्म. जगण्याचा आनंद मिळेल का? मिळेल. मग तुलाच प्रश्न तूच विचार, व्हॉट कॉस्ट? कशात मोजायचं? कशात मोजायचं? आनंद मोजायचा कशात? ते मोजताच येत नाही. हा. पण आनंद मोजण्याचे पहिले गणित भूतान देशाने सुरू केलं. त्याला म्हटलं हॅपीनेस इंडेक्स. हम्म. की मी किती आनंदी आहे, म्हणजे मी किती निरोगी आहे. माझ्या देशामध्ये हॉस्पिटल किती आहेत, डॉक्टर किती आहेत, मानसिक रुग्ण किती आहेत आणि स्ट्रेसने आलेले रोगी किती आहेत, ह्याच्यावरती स्वास्थ्य अवलंबून आहे का राष्ट्राचं आणि माझं? याचा मी विचारच करत नाही आहोत. हम्म. विचार करू नका, कामाला लागा आणि गतीतच राहा, आणि गतीतच राहा, थांबूच नका. निसर्ग म्हणतो असं नाही चालत.
वाढणं थांबणं ही प्रक्रिया चालूच असते. आपल्या घरातलं इलेक्ट्रिक करंट आहे ना, तो सुद्धा अल्टरनेटिव्ह आहे. वेव्ह फॉर्म Wave form असं मध्ये. नाहीये. रेडिओ ॲक्टिव्ह वेव्स कसे आहेत? हो. म्हणजे तरंगच आहेत सगळी. असे आहेत का असे आहेत? हम्म. मग तरंग माझे जर असे आहेत, मी असा का जातोय आणि फक्त असाच असा पण नाही, हां, असा असाच. याला कधी थांबायची गतीच नाही आहे का? एक्सपोनेन्शियल ग्रोथ. किती दिवस होईल? एक्झॅक्टली किती दिवस होईल? म्हणजे माझ्या शरीरामध्ये माझ्या मेंदूला मी किती दिवस ताण देऊ शकेन? लिमिट आहे. ते लिमिट मी म्हटलं लिमिटच नाही आहे. आणि हे लिमिट आधुनिक जीवनामध्ये आम्ही संपवलं आहे. आणि ते लिमिट तयार व्हावं म्हणून सातत्याने दर आठवड्याला तुमचा वर्क रिपोर्ट पुअर आहे बघा जरा, नाही तर आम्हाला तुम्हाला रामराम करायला लागेल. हा ताण, कुटुंबाला लागणारे पैसे गोळा करण्याचा ताण, मुलांना मी वेळ देऊ शकत नाही याचा ताण, या सगळ्याच्या ताणामध्ये मी आयुष्य जगतोय. आणि त्याच्या भोवताली काय घडतंय, माझ्या जगण्यामध्ये पृथ्वीचा विनाश किती होतोय, माझ्या परिसंस्थेचा विनाश किती आहे, याचं मला काही जाणीव नाही आणि जाणीव करून घेण्याची इच्छाही नाही. पण मला सगळं छान मिळालं पाहिजे, म्हणजे छान हवा मिळाली पाहिजे. पण मी छान माझी कार चालवून ते हवा खराब करणार आहे तिथे मी बघणारच नाही आहे. तेच ना की पुण्यातल्या माणसांना मोठीचं गटार झालं हे त्याचा फरक पडत नाही, कारण त्यांच्या घरात पाणी स्वच्छ येतंय ना. सोलापूरवाला मेले तरी चालते. म्हणजे हे जे आहे ना की मी समाजामध्ये राहतो, मी समूहामध्ये राहतो आणि समूहाचा आनंद हा माझ्यामुळे पण निर्माण होतो आणि समूह आनंदी झाला तरच मी आनंदी होतो, याची जाणीवच आम्ही विसरलोय. बरोबर. मी जाणीव निसर्गापासून दूर झाल्यामुळे जास्त आहे. मग निसर्गामध्ये गेल्यानंतर ताण कमी येतील का? नक्की येतील. छान जगता येईल का? नक्की जगता येईल. खूप कमी पैसे लागतील का? कमी पैसे लागतील. जर माझा ट्रायबल कुठलाही आदिवासी आज छान जगू शकतो आणि निवांत बसल्या आडवा झाला तर झोपू शकतो. व्याधीचं प्रमाण बाकीच्यांपेक्षा प्रचंड कमी आहे. ऐकू खूप जास्त आहे कारण त्याच्यात जगण्याची कला आहे. माझ्याकडे फक्त पैशाची कला आहे. तर जगण्याची कला आणि पैशाची कला याची सांगड घालता येईल का? तर सांगड घालण्याचं आणि या सगळ्या आपण जे काय आता चर्चा केली या सगळ्या चर्चेचं उत्तर निसर्गपूरक जीवनशैलीमध्ये जगणं. तर निसर्गपूरक जीवनशैली जगत असताना आपण शेती हा निसर्गपूरक जीवनशैलीला एक अविभाज्य घटक आहे की तुम्ही निसर्गामध्येच जाता आणि निसर्ग तुम्हाला भरभरून देतो. म्हणजे अजूनही एक दाणा पेल्यानंतर 100 दाण्यांचं ज्वारीचं कणीस तयार होतं. निसर्गाचा तयार होतं. त्याला आपण म्हणतो कार्यानुभव. मुलांना विषय कार्यानुभव की त्यातनं मिळणारा आनंद, त्याच्यावर येणारे सहजीवन, त्याच्यावर येणारे कीटक, त्या खायला येणारे पक्षी, हे सगळं बघून आरोमा थेरपी, साऊंड थेरपी, कलर थेरपी हे सगळे ताण घालवणार आहेत का? हो. आणि मी जेव्हा तिथे काम करतो त्या माझ्या घामामुळे येणारे टॉक्सिन माझ्या शरीरातले बाहेर पडतात, त्या माझं शरीर आरोग्य आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं का? 100%. मग ते मी का नाकारलं? कारण मी नाकारलं मला मुलगी मिळणार नाही, मी नाकारलं मला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळणार नाही. दुर्दैवाने समाजाच्या रचनाच बदलल्या गेल्यात की जो निसर्गाचं जास्तीत जास्त शोषण करतो तो छान, तो सगळ्यात हुशार. हां, कारण आमचं मॉडेल अमेरिका आहे किंवा विकसनशील. हां, विकसित त्याला जास्त कळतं. ऊर्जेचा अतिरिक्त वापर म्हणजे विकास असं नाही आहे. ऊर्जेचा कमीत कमी वापर करून छान जीवन जगणं म्हणजे विकास. भौतिक सुख न संपणारी आहेत. आम्ही पहिला मोबाईल घेतल्यानंतर आम्हालाच प्रश्न पडतो व्हॉट इज द नेक्स्ट? 2G, 3G, 4G, 5G, प्रो प्लस सगळं. मग हे सगळं माझ्या आसक्ती वाढवणार आहे, माझा हव्यास वाढवणार आहे आणि अभिलाषा वाढवणार आहे. त्याच्यामुळे असूया, तुला मिळालं मला नाही मिळत, याच्या समाजामध्ये द्वेषाची भावना निर्माण झाली आहे. पण आता शोषित आणि वंचित हा समाज तयार झाला. कुठेतरी आमच्या पिढीला हे माहिती आहे बरं का की ह्या सगळ्यामुळे आमच्या मानसिकतेची, आमच्या सगळ्याच गोष्टींची, अगदी कुटुंबापासून, स्वतःपासून, कुटुंबापासून ते
सगळ्या गोष्टींची वाट लागत चालली आहे. पण एक नसतं का की तुम्हाला माहिती आहे, पण ते डबकं आता मला इतकं प्रिय झालेलं असतं की त्या डबक्यातून बाहेर जाऊ नाही वाटत. त्याचं एक मुख्य कारण जे मला लक्षात येतं आमच्या पिढीचं, की याला पर्याय काय, या डबक्यातनं मला उडी मारायची आहे, पण जिकडे मी उडी मारणार आहे तिथे खरंच झुळझुळणारी नदी असणार आहे का, की असं विहीर आहे का ज्याचं पाणी छान आहे, की परत एका डबक्यातूनच मी दुसऱ्या डबक्यात जाणार आहे. कारण की जर मला ते बेनिफिटच नाही दिसले, तर तुम्हाला असं काय वाटतं की आत्ताची जी आमची पिढी आहे ती उद्या शेती करायला लागली तर असे काय बेनिफिट आहेत जे त्यांना आत्तापर्यंत नाही कळलेले आणि ते शेतीमध्ये आल्यानंतर त्यांना ते बेनिफिट मिळतील? मग ते इकॉनॉमिकल सोडून किंवा इकॉनॉमिक्स प्लस इकॉनॉमिक्स असे काय बेनिफिट आहेत जे शेतामध्ये तुम्हाला एवढ्या वर्षात लक्षात आले? एक सगळ्यात महत्त्वाचा की मी स्वतः काहीतरी करतोय आणि मी जिथे जगतोय त्या व्यवस्थेचं ऋण फेडतोय. माझ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत जगण्यासाठीच्या या वातावरणात, त्या जबाबदाऱ्या मी पार पाडतोय. म्हणजे गांडूळ त्याची जबाबदारी पार पाडतोय का, मुंगी जबाबदारी पार पाडतोय का, माणूस पाडतोय का? तर नाही. माणूस फक्त शोषण करतोय. बाकीचे बहुतेक सजीव जे आहेत ते जगतायत पण आणि विकासात पण कामात आहेत. मी फक्त विकासात नाही, मी फक्त शोषणात आहे. मग हे मला कळतं, जाणवतं आणि अनुभवता येतं की आपण एक दाणा पेरल्यानंतर वैश्विक शक्तीमधनं झाड कसं तयार होतं, त्याला 100 दाण्याचं कळीस कसं येतं आणि ते माझं कसं पोट भरतं. मी खूप उन्हातनं आल्यानंतर जेव्हा पाणी पितो घोटभर, ते पाण्याचा प्रवास मला घशाला जाणवतो का नाही जाणवत? जाणवतो ना. आणि एका क्षणात ती शीतलता माझ्या सगळ्या शरीराला जाणवते. मी जेव्हा ऑफिसमध्ये AC ऑफिसमध्ये बसलेलो असतो आणि तहानल्यानंतर पाणी जेव्हा पितो त्या पाण्याची किंमत मला कळते का हो? ॲक्च्युली म्हणजे हा अनुभवाचा केवढा फरक लक्षात आला नुसतं विचार म्हणजे करून. आता उदाहरणार्थ तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये कळसुबाईला गेलात, ती खूप दम लागून मी डोंगर चढतोय आणि डोंगरावर गेल्यानंतर शीतल वारा वाहतोय आणि थंडगार पाणी मिळालं आणि त्या वाऱ्याचा वास, खरे त्या मोकाट रानवाऱ्याचा वास माझ्या चित्तवृत्ती प्रसन्न करतो का अधोगतीला नेतो? प्रसन्न करतो. आणि शहरात गेल्यानंतर लगेच वास असं सुरुवात होतात. म्हणजे मी जगतोय कशात? अस्वच्छ, असुरक्षित, असमाधानी वातावरणात. मग जेव्हा मी शेती करायला सुरुवात करतो तेव्हा मी सगळं बदलतो आणि त्या बदललेल्या वातावरणात मी जगतो आणि ते वातावरण सांभाळण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे उपभोग घेणं आणि निर्मिती करणं दोन्ही गोष्टी सुरू होतात. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला विचार येतो, अरे हे मी टूथपेस्टने दात घासतोय, आता ही ट्यूब कुठे टाकू? किंवा टाकून मी नुकसान करतोय का निसर्गाचं? मग टाकायच्या मी टूथपेस्टऐवजी त्रिफळा वापरू का? माझे वाडवडील राखेने दात घासत होते, मी दातेने घासू का? किंवा कडुनिंबाची फांदी कापून त्याने दात घासू का? पर्यायच आपल्याला सुरुवात होते. इथे पर्याय मार्केट ठरवत होतं. तू हे नाही का वापरत, तू समाजात जगण्याला लायक नाही, असं तुझी जाहिरात होते. लो स्टँडर्ड आहे. तर हे बदल झाला. हा पहिला बदल होतो. दुसरा बदल, चांगल्या हवेमुळे नियमित व्यायाम ज्याला आपण म्हणतो, तो व्यायाम न करता श्रम आपण म्हणूया, त्या श्रमामुळे झोप छान लागते. डायजेशन सिस्टीम खूप स्ट्रॉंग होते. आवडीनिवडी शेतातलं पिकवल्यामुळे आवडीनिवडी कमी होतात आणि गुणवत्तापूर्ण जेवण मिळाल्यामुळे आरोग्य चांगलं राहतं. पोट आणि मेंदू या दोन्हीचं आरोग्य, मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा, चांगल्या वातावरणात तयार झालेला ऑक्सिजन आणि पोटाला अन्नाचा पुरवठा, चांगलं उत्पादनामुळे त्याच्यात असलेली गुणवत्ता, या दोन्हीमुळे शरीर आणि मन हे सुदृढ होतं. आणि जेव्हा सुदृढ होतं तेव्हा तो मन पोट भरल्यानंतर तो बाकीच्यांचा विचार करायला सुरुवात करतो. अरे छान, आता या लिंबाला काय करूया, काही करायची गरज नाही, ते मिळते ना वावा छान. मग त्या रचना समजायला लागतात की ते काय आहे, निसर्ग कसा जगला, मी कसा वाढलो, माझ्या पूर्वजांनी पोह्याची रेसिपी कशी केली, मी त्यात काही बदल केले का, आहे ती रेसिपी करून छान जगलो. मग पाण्याला चव नव्हती, ते चविष्ट पाणी मिळाल्यानंतर मला अन्नाला चव आली. मी क्लोरीनचं पाणी पितोय शहरामध्ये, उपयुक्त जेवण पण मिळेल. तर हे सगळं शेतात गेल्यानंतर मिळतं.
प्रतिष्ठा मिळते का तर नाही मिळत. आत्ता तरी नाही. आता तरी नाही मिळत. कारण 50 वर्षामध्ये आपणच गणित बदललं. उत्तम शेती आणि कनिष्ठ नोकरी. आत्ता आपण उत्तम नोकरी आणि कनिष्ठ शेती. तर हे बदल कोणी केलेत तर माणसाने केलेत. माणसाच्या समाजातल्या विचाराने केलेत. जेव्हा तो समाज परत विचार करायला लागतो तेव्हा तो परत शेतीकडे जातो किंवा निसर्गाकडे जातो. हे जाऊ नये म्हणून जगातले सगळे नेते, सगळ्या व्यवस्था तुम्हाला निसर्गापासून तोडायचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा निसर्गापासून तोडतात तेव्हा त्यांचं मार्केट होतं. ते वस्तूचा भाव ठरवतात, ते वाहनाचा भाव ठरवतात, ते कुठे जायचं ठरवतात, ते तुम्ही इथे नाही गेलं तर दुःखी आहात म्हणून तुम्हाला समजवतात. आणि त्याच्यातनं माझा पैसा तुझ्याकडे, तुझा पैसा त्यांच्याकडे, पैशाचं चलनवलन वाढतं आणि त्याच्यातनं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होते. हरित क्रांतीनंतर डेव्हलप झालेली व्यवस्था सगळ्यात स्ट्रॉंग म्हणजे मेडिकल इंडस्ट्री. बरोबर, सगळ्यात स्ट्रॉंग. सगळ्यात स्ट्रॉंग, भरपूर नफा कमावणार. एका पैशाची गोळी किती पैशाला, किती पट. म्हणजे प्रॉफिट मार्जिन पर्सेंटेजमध्ये नाही, टाईम्समध्ये. आणि मग आम्ही पण त्याची कॉपी करतो. तर हे थांबतं. आणि मुलांना सुदृढ आयुष्य, विकलांग आयुष्य नाही, कमकुवत मन नाही, कणखर मन, जगण्याचं स्पर्धा, ती स्पर्धा निकोप स्पर्धा हे मिळते. मुलांना खेळायला अंगण मिळतं. अंगण कुठं आहे? 40 मजली बिल्डिंगमध्ये अंगण कुठं आहे? गोष्टी सांगायला आजी पण नाही. नाही, आजी एक वृद्धाश्रमात गेले, लायबिलिटी झाली आजी म्हणजे. आणि मी तेव्हा हा नाही विचार करत की मी माझ्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवलं, माझी मुलं बघतायत. हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. खरे, मला ऑप्शनच नाही आहे. आता तर पुढचं आलंय की मला मुलंच नको आहेत कारण माझे करिअर उद्ध्वस्त होते. मग माझ्या वृद्धापकाळात किंवा माझं शरीर गलित कात्र झाल्यानंतर माझा सांभाळ कोण करणार आहे? निसर्गामध्ये रचना अशी आहे, जो गलित गात्र झाला, जो आजारी पडला तो मेला. मी मेला चालणार आहे का मला? नाही चालणार. म्हणजे आपण सगळ्या व्यवस्थाच एवढ्या कमजोर केल्यात, एवढ्या दुबळ्या केल्यात, मनापासून कृतीपर्यंत सगळे दुबळेपणा आहे. आणि तो झाकून टाकण्यासाठी आपण अजून त्याच्यात गुंततोय. कणखरता, स्वच्छता, शाश्वतता ही निसर्गात आहे. मग निसर्गाच्या सोबत मी शेती केल्यानंतर त्यातली लय आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, ऋतूप्रमाणे जगणं. उन्हाळ्यात उन्हाळा झालाच पाहिजे, नाहीतर टॉक्सिन्स बाहेर जाणार नाहीत. पावसात पाऊस पडलाच पाहिजे, त्याचे पाऊस वाईट, उन्हाळा वाईट असं नाही, हे सगळं बंद होतं. आणि मग त्या वातावरणाप्रमाणे मला भूक लागणं, त्या भुकेला उपयुक्त असणारे घटक शेतीतनं निर्माण होणं, ह्यातनं सगळं जमिनीचं, माझं आणि वातावरणाचं आरोग्य चांगलं होतं. हे न दिसणारे फायदे आहेत. पण दिसणारा फायदा काय आहे की मी छान जगतो, छान राहतो. मला माझा फावला वेळ माझ्या आवडीच्या गोष्टींमध्ये करण्यामध्ये, चिंतनामध्ये, तुमच्या एखाद्या काय म्हणतो त्याला हॉबी, छंदामध्ये मी व्यतीत करू शकतो. काय नाही, मी शांतपणे बसेन, आधुनिक साधनांचा वापर करून छान बॅकग्राऊंड म्युझिक लावेन, मला ऐकणारं संगीत कुमार गंधर्व ऐकत बसेन. मग तेव्हा मला कळेल की अरे नाही, हे सकाळचा राग आहे, आपण संध्याकाळी ऐकतो, चुकीचं आहे बरं का. मग मी सकाळचा सकाळी लावेन. मग कुमार गंधर्व कंटाळा आला तुम्ही त्याच्यातनं वसंत ऋतूत असेल तर वसंत ऋतू जसराजांचं ऐकेन किंवा इन्स्ट्रुमेंटल ऐकेन. पण मी 5 मिनटं निवांत बसू शकेन. आता निवांत बसायला आपल्याला वेळ नाही आहे, वाचायला वेळ नाही आहे, निवांत बसायला वेळ नाही आहे, माझं स्वतःचं आकलन करायला वेळ नाही आहे. हे कुठे मिळतं तर गिर्यारोहणात मिळतं, निसर्गात केलं मिळते. म्हणून मी संधी मिळते निसर्गात जातो आणि माझ्या क्षमता तपासायचा प्रयत्न करतो. आता आम्हाला निसर्गात जायला जागा पण नाही. जे परवाच एका ठिकाणी वाचत होतो तर मला आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी घेऊन वासोट्याला गेलो. तिथे तुफान गर्दी होती.
ते कोणीच काय ठेवलेलं नाही ना आता ते. जे मी नशिबाने ते आत्ता बघितलं नाही आहे. मी निवांत कोळी नसताना बघितलं 80 साली. तेव्हा काय तसे जंगल आता असेल. पुढे जायचे धाडस होत नाही. बापरे. तर हे जे तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला बॅक टू नेचर ज्याला आपण म्हणतो तिथे जायला लागेल. आणि नेचर नाहीच आहे, मग नेचर आय कॅन क्रिएट इट. मला माझं बनवावं लागेल. हो. आता हे ऐकून फार भारी वाटतं, म्हणजे ऐकून असं वाटतं की आनंद आहे सगळं याच्यामध्ये आणि मजा येईल हे सगळं करायला. पण तशी किंमत आहे ना. मी तेच तुम्हाला विचारलं होतं की माझं सगळं आत्ता जे काही चाललेलं आयुष्य आहे, जे काय रेषेत चाललं होतं, लईत म्हणता नाही येणार, रेषेत चाललं होतं. तुला इंजिनियर कोणी केलं? मोठा प्रश्न आहे ऍक्च्युली, कोणी केलं मला खरंच अजून नाही उत्तर आई माहिती. वडिलांनी काहीतरी त्यांचे चिमटे लावले स्वतःला. हा म्हणजे त्यावेळेस आई बाबांना पण माहिती नव्हतं आणि मलाही माहिती नव्हतं, पण समाज करतं हे छान आहे बरं का आत्ता, मग चला करूयात असं. पण त्यांनी स्वतःच्या हौशेमौजी थांबवल्या. हा आणि तुला शिक्षण पूर्ण केलं. अर्थात. हो हं? हो. म्हणजे तुला इंजिनियर होण्यामध्ये तुझी बुद्धी जशी कारणीभूत आहे तशी सामाजिक रचना आहे, तुझ्या आईवडिलांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. बरोबर, अगदीच नाही, मोठं त्याचे मी contribution. परत कधी करणार आहे? मी एज्युकेशन लोन काढलं, हम्म. परत करतो का? हो मग हे लोन नाही आहे का? आहे ना. याला आपण म्हटलं पितृऋण आणि मातृऋण. गंमत तर तीच आहे, ते सामाजिक दिसत ऋण. नाही ना, ते बँकेत दिसतं लोन. म्हणजे हा पर्स्पेक्टिव्ह सांगतोय मी विचार तरुणांचा. करण्याची गती थांबवल्यामुळे हे समस्या आहेत. की मुलगा कामाला आला म्हणजे तो माझा काम घेतोय आणि स्वतः म्हणते बाबा आता तुम्ही थांबा. असं मी म्हटलं का? की आता तुम्ही छान केलं, खूप आहे, आता काळ बदललाय, काळाला अनुसरून मी करतो. नाही बरोबर. म्हणजे कौटुंबिक व्यवस्था मोडकळीला आली, वैयक्तिक विकास मोडकळीला आला, ह्याला आपण म्हटलं विकास. जर मला परत सगळ्या व्यवस्था तयार करायच्या असतील तर आय हॅव टू गो टू बॅक नेचर. मला निसर्गामध्ये जाणं, म्हणजे आत्ताच्या स्थितीमध्ये एक छोटीशी जागा घेऊन एक विश्वामित्राने जसं विश्व निर्माण केलं तिसरं, मी त्या विश्वामित्राचा वंशज आहे. बरोबर. मला विश्व तयार करता येईल का? माझं एक ढेकूळ मातीचं शेतातलं त्या मायक्रोबसाठी विश्व आहे का? आहे ना, अगदी. मग तसं विश्व मी कम्फर्ट केलं का? त्याचं विश्व कम्फर्ट केलं तर ते माझं होणार आहे. म्हणजे ते कम्फर्ट झालं ना, म्हणजे ते माझं रिटर्न मिळणार आहे मला. त्याने त्याची पूर्ती केली. कम्फर्ट झोन तयार करणं म्हणजे समृद्धी निर्माण करणं. शेती म्हणजे काय? कम्फर्ट झोन. तू निसर्गात काय केला? कम्फर्ट झोन. छान वाटतंय मला. छान ही अनुभूती आहे का पैसे देऊन येते? अनुभूती आहे. मग पैसे कमी मिळतील. चालेल की. म्हणजे 1.5 लाख तुझा जो प्रश्न होता ना, आता पुढचा मुद्दा असा येतो की मी जगतोय तर तडजोडीत जगतोय. मी म्हणजे कोणी मी? कोणी. हा. मला ही मुलगी आवडली म्हणून माझं तिच्यावर लग्न होतं का? गरजेचं नाही असं. मला ही नोकरी पाहिजे म्हणून मला ती नोकरी मिळते का? नाही. मी नेहमी आधी खिसा बघतो, मग त्याच्यातली वस्तू निवडतो. हा चॉईस मला आहे. लग्नात आहे ना, आहे की हा चॉईस. अच्छा, ठरलेले आहे कोण तुला लग्न. अच्छा, तशा अर्थाने डेस्टिनेशन. बर. तुला नोकरी तुझ्या हातात आहे. म्हणजे आहे काही टक्के आहे मला कुठली जेव्हा नोकरी. तुझ्याकडे काही स्किल असेल तेव्हा. बरोबर. आता तुझ्याकडे काय सर्वसामान्य माणूस आहे, नाहीच काही. काहीच नाही आहे ना. नाही. मग तुझी आयडेंटिटी कधी तयार होईल? जेव्हा काही स्किल मी अक्वायर. मी म्हणून जेव्हा मला जाणवेल तेव्हा. एक्झॅक्टली. आणि आता याच्या पुढच्या व्यावसायिक संधी किती उपलब्ध आहेत? ज्या काय असतील त्या आता ज्या पद्धतीने बदलते ते शेतीतल्याच आहेत असं वाटतं. म्हणजे मला शेतीत जायला लागेल. म्हणजे त्याच ह्याला धरून मी विचारत होतो की जरी तरुण म्हणाले की नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही शेतात नाही काम करणार ना. नाही करणार. श्रमच करायला लागतील ना. श्रमच करायला. मग ते ह्याला कोणी कॉम्पीट करेल का? ह्याला पर्याय देता येईल का श्रमाला? नाही, आता तरी नाही दिसत ते पर्याय म्हणजे देता येईल. मला इथे जॉब मिळणारच आहे, हां. माझं पोट नक्की भरणार आहे आणि ते चांगल्या घटकांनी मिळणार आहे. त्याचे माझं स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य,
माझं स्वतःचं आणि परिसंस्थेचं आरोग्य सगळं साधण्याची संकल्पना किंवा संधी मी जेव्हा बॅक टू नेचर जाऊन शेती करेन तेव्हा आहे. पैसे हा त्यातला महत्त्वाचा घटक आहे, पण सगळ्यात IMP नाही आहे. वर सगळ्यात टॉपला नाही आहे तो. नाही आहे, सगळ्यात टॉपला माझं सॅटिस्फॅक्शन. म्हणजे याच्यातून एक असा प्रश्न असा डोक्यात आला की हे फायदे आहेत सगळेच, हे तोटे जरी पण खूप आहेत. हा तोटे पण खूप आहेत, पण जरी हे कळालं नाही, समजा मी म्हणालो नाही नाही हे काय ठीक आहे, तुम्ही आपण बोलतोय ते फार आध्यात्मिक स्तरावरच आहे आणि हे असं काही प्रॅक्टिकल नसतं असं जरी आपण आत्ता म्हणालो एवढ्या चर्चेनंतर सुद्धा, पण वातावरणामध्ये जे काही बदल होते त्या बदलानुसार असंही एक लक्षात येतं की काही दिवसांनी तुम्हाला शेतीला पर्याय नसणार आहे. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? तुम्ही म्हणजे तरुणांना शेतीला पर्याय नसेल याच्यात काही वादच नाही. पण. आता तुम्ही जे म्हणालात ना हा की आता आपला प्रयागराजला काय चालू आहे, महाकुंभमेळा म्हणजे काय, म्हणजे काय नाही माहिती. किती लोक आले काही कोटी. कामधंदा सोडून, हा कामधंदा सोडून, खिशातले पैसे घालून, खिशातले पैसे घालून का आले? त्यांना काहीतरी तिथे मिळत असेल त्या पैशाच्या पेक्षा ते जास्त मिळणार जे आहे ना त्याला म्हणतो आधी भौतिक. सुख. आपण जगतोय भौतिक. माझ्या आतमध्ये जो आहे ना तो वेगळे शोधतोय मला समाधान कुठे मिळेल, आणि आम्हाला असं वाटतं की भौतिक सुखामध्ये समाधान मिळतं, ते नाही मिळत. भौतिक सुखामध्ये अजून हे करूया म्हणून समाधान मिळेल असं वाटायला लागतं. त्याचे आपण हे सोडून तिकडे जातो. लहान मुला जसे 10 खेळणी ठेवले की 2 मिनिटं या खेळण्याची, त्यानंतर त्या खेळण्याची. तसं नाही. तर निसर्गामध्ये हे सगळं बोलायला खूप छान आहे, जगायला अवघड आहे, आणि त्याला पूर्वजांनी म्हटलं पुरुषार्थ. अच्छा. की माझा पुरुषार्थ कशात आहे? क्रिएटिव्हिटीमध्ये, क्रिएटिव्हिटी मेंटेन करण्यामध्ये आणि क्रिएट करून पुढच्या पिढीला हस्तांतर करण्यामध्ये, का माझा स्वतःचा उपभोगामध्ये. तुझ्या माझ्या आत्ताच्या जीवनामध्ये जे काही भौतिक सुख किंवा आध्यात्मिक सुख आहे ते निर्माण कोणी केलं आहे? हजारो वर्षे आपल्या पूर्वजांनी संकल्पना, देवताच्या संकल्पनाने, पृथ्वीच्या निर्मितीने, अंतराच्या निर्मितीने. मी त्यातला क्षणमात्र आहे. जे क्षणमात्र जीव आहे, म्हणजे परमाणू एवढा पण नाही आहे ऍक्च्युली. हो, पण माझा इगो आहे, मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे. आम्ही जेव्हा हिमालयात जातो किंवा अंदमानला बघतो तर मी किती क्षुद्र याची जाणीव मला होते. म्हणजे प्रत्येक वेळी निसर्गात गेल्यानंतर ही जाणीव होतेच. म्हणजे आय एम द पार्ट ऑफ द इकोसिस्टम याची जाणीव होते. आय एम नॉट ए किंग, पार्ट पर मिलियन असे माझं पार्ट काहीतरी. पर मिलियन. तर ही जाणीव करताना काहीतरी मला दिल्याशिवाय काहीतरी मिळत नाही. मग द्यायचं आहे काय? तर पैसा, तो त्यागायला लागेल. काही गोष्टी उपभोगाच्या ज्या माझ्या अंगवळणी पडल्यात त्या सोडायला लागतील. जे मला पिझ्झा नाही मिळणार, आणि पिझ्झा खावा की नाही खावा हा भाग पुढचा, पण पिझ्झा नाही मिळणार. म्हणजे माझ्या मनावरती मला संयम करायला लागेल. आणि आत्तापर्यंत माझ्या जीवनामध्ये संयम कर काही काळ, पैसे गोळा करायला मग तुझंच उपभोग आहे एवढं शिकवलं. संयम करायला नाही सांगितलं, त्याग करायला नाही सांगितलं. किंवा कदाचित घरातल्यांची साथ पण नाही मिळणार असंही होऊ शकतं. जे मला करायचंय, बिकट वाट वय वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. तर त्या रचनेमध्ये असं म्हणतात क्या वेळा आहे. हो, आणि जगाचा इतिहास वेळाने घडवला. माझा करता कोण आहे? वामनराव पै काय सांगतात? तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मग माझं शिल्प कसं घडवायचं याची जाणीव मला जेव्हा होईल तेव्हा मी करायचा प्रयत्न करेन. जाणीव होऊ नये याच्यासाठी समाज तुझ्याला अत्यंत वेगळे दबाव आणत असतो की तू विचार नको करू, या प्रवाहात सामील हो, आणि प्रवाहाच्या विरुद्ध पोहोच नको. खरे म्हणजे हे तुम्ही बोलताना अनेक गोष्टी असं, म्हणजे अगदी गौतम बुद्ध असतील, संत तुकाराम असतील, शंकराचार्य असतील, हे सगळे जे काय आपण आता आनंदाच्या विषयी बोललो ते सगळं मिळवायला ते
निसर्गातच गेले होते. म्हणजे कुठलाच व्यक्ती एखाद्या फ्लॅटमध्ये तपश्चर्या केली असं मी तरी ऐकलेलं नाहीये. प्रत्येकाला निसर्गात जावं वाटलं आणि निसर्गात बसून ध्यानधारणा सगळं करावं वाटलं. म्हणजे ती वाट कठीण आहेच, म्हणजे बुद्धांच्या बाबतीत, तुकारांच्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत खडतर वाट आहे ती. पण असाध्य नाहीये, अवघड आहे, अवघड आहे. असाध्य नाहीये. सोपी गोष्ट सगळेच करतात. करतात, खरे. जेव्हा मी म्हणतो मी वेगळा आहे, मग वेगळेपणा सिद्ध कधी होईल? तेव्हा मी काहीतरी वेगळं करेन. त्याला भारताची परंपरेमध्ये म्हणतात पुरुषार्थ. गीतेमध्ये म्हटले पुरुषार्थ. आपण आजही गीता जगण्याचा प्रयत्न करतो का वाचायचा प्रयत्न करतो? आत्ता तरी वाचायचा प्रयत्न करते. ते जगणं म्हणजे गीता म्हणजे कर्मवाद. बरोबर. ज्ञानमार्ग, कर्ममार्ग हे सगळे मार्ग जे आहेत ते या सृष्टीच्या लयीशी जोडून घेणार आहेत. रिवॉर्ड पण मोठा आहे ना तेवढा, जो मिळणारा रिवॉर्ड आहे ह्या सगळ्या याच्यातनं, तो पण खूप मोठा आहे ना. म्हणजे तो रिवॉर्ड मिळाल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला काहीच नको आहे. रिवॉर्ड हवाच असतो का हे पुढचा गोष्ट. ते पण आहे. वा, म्हणजे हे सगळं असं ऐकत राहण्यासारखं आहे, म्हणजे सारखं ऐकत राहावं. कारण की मला असं वाटतंय हे नुसतं एकदा ऐकून पोट भूक लागणारच आहे, भूक लागणारच. त्या पोटासाठी मला काहीतरी करायला लागणार आहे. पण आज आपण जसे निवांत बोलत बसलोय ती बोलण्याची संधी आहे. वर्क फ्रॉम होम असेल तर तो सांगेल काका थांबा जरा, मला कॉल आलाय, जरा मला अटेंड नाही केलं तर माझी नोकरी जाईल. आपण दोघे शेतीच्या संबंधित जगत असल्यामुळे आपण निवांत बसू शकतोय. माझ्यापेक्षा खालच्या स्तरावरचा जगणारा, खालचा स्तर वैचारिक नाही त्याचा, तो अर्धा तास असा बसू शकतो. माझ्या गावाला रिक्षाची वाट बघत अर्धा तास बसू शकतो निवांत, खरे हालचाल न करता. कळसुबाई भागातले आमचे बाळू भाऊ ते बसू शकतात. असंख्य लोक बसू शकतात. मलाच बसता येत नाही. मला 2 मिनिटांनी कळलं तरी हाक ऐकायला येते, मोबाईलची अजून रिंग कानी वाजली असं प्रश्न पडतो, रेंज गेली का प्रश्न पडतो. मग थोड्या लोकाला कंड सुटते, मग तहान तरी लागते किंवा मुंग्या तरी येतात. हल्ली म्हणजे पूर्वी आई, मला त्याच्यावरून गंमत आठवली. पूर्वीचे आई बाबा असे म्हणायचे तरी की देवासारखा शांत बस. मी आता हल्लीच्या आई बाबांना असं ऐकतच नाही की ते मुलाला असं म्हणतात की देवासारखा शांत बस, कारण ते नाहीयेच. आई बाबाच बसू शकत नाही, तर मुलं काय बसणार. जगातले सगळे विचारवंत सांगतात आत बघ, आत बघ. हो ना. मग अध्यात्म असो नाही तर वैयक्तिक उन्नती असो, आम्ही बाहेर बघतो. मी संतोष काय करतो बघतो, संतोषात काय बघतो ते बघत नाही. वा वा, खरं तर ती संधी निसर्गामध्ये शेती करायला लागल्यानंतर मिळते. वा, या नोटला येऊन ऍक्च्युली आपण थांबूयात, कारण की हा विषय इतका मोठा आहे आणि म्हणजे माझ्या नशिबाने मला अशी अनेक पारायणं करायला मिळाली. त्यामुळे ते म्हणजेच काकांनी जसं सांगितलं ते आत आमच्या गेलेले आणि आपल्या सगळ्यांच्या ते आत गेलं पाहिजे. कारण की छान जगणं हेच काहीतरी तुम्ही 100 फिलॉसॉफी वाचल्यानंतर येणारा सार आहे. पण परत इथे या पॉडकास्टच्या इथे थांबून परत एक नवीन प्रश्न सुरू होतो, जो काकांनाच विचारायचा आहे आपल्याला, जो आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. की हे सगळं छान आहे, पण आता तुम्ही सांगितलं आम्हाला हे का करायचं, आता हे कसं करायचं, कुठे करायचं, कधी करायचं. आणि एक तरुण म्हणून ज्याचं वय समजा 25 ते 30च्या मध्ये, त्यांनी नक्की कशी सुरुवात करायची की ज्याचे इकॉनॉमिकल आणि इमोशनल आणि आध्यात्मिक हे जे पुरुषार्थ आहेत, अर्थ मोक्ष काम 4 पुरुषार्थ आहेत, ते कसे त्याला मिळवता येतील आणि शेतीच्या माध्यमातून निसर्गाला जोडून. तुमच्या बोलण्याचा अजून एक मुद्दा सापडला की आतापर्यंत तुम्ही बोलताना म्हणायचो इकॉलॉजी आणि इकॉनॉमिक्स. आता इकॉलॉजी, इकॉनॉमिक्स आणि इमोशन. वा, 3 वा, तिन्हीची सांगड घालायला पाहिजे. तर मुद्दा लक्षात घ्या, शेतीतनं खूप आव्हानं आहेत, काम करण्याच्या खूप संधी आहेत, पैसे खूप कमी आहेत आत्ताच्या स्थितीला. पण पैसे नसेल तरी जग चालतं, पण आरोग्य नसेल. आता संतोषीजी त्यांच्या कंपनीचे घोषवाक्यच आहे आरोग्यम धनसंपदा. आता त्याचं आरोग्यम धनसंपदा विकत घ्यायला पैसे लागतील, हा भाग वेगळा. मग ते आरोग्य मी त्याच्यात शेतातनं तयार करू शकेन का? तो हा माझ्याकडे पर्याय आहे की मी संतोषकडनं विकत घेईन. पण मुख्य पर्याय काय आहे, माझ्या डोळ्यासमोर माझ्या हाताखात तयार झालेलं, प्रत्येक घामाच्या थेंबातनं तयार झालेलं अन्न
आणि ती मातीची ऋण हे फेडण्याची संधी शेतीमधनं आहे. पैसे नक्की कमी आहेत, सुरुवातीला तर आहेतच. त्याच्यानंतर पुढच्या व्यवसायामध्ये आपण दुसऱ्या भागात बघू की हे पैसे कसे कमवता येतील. गरजे एवढे बरं का, की माझ्या दिनचर्यासाठी लागणारं, माझ्या वृद्धापकाळासाठी लागणारं आणि माझ्या नातवासाठी लागणारं सगळ्या गोष्टी मी शेतीतनं कशा करू शकतो हे आपण नक्की बघणार आहोत. कारण ती आपली परंपरा आहे. मी आंबे खाते, माझ्या आजोबाने लावलेले. माझी जबाबदारी आहे की माझ्या नातवासाठी मी आंबे लावायला पाहिजेत. हे जर मी पार पाडलं तर मग सामाजिक घडी रचना समाजाची भारतीय परंपरा पूर्णत्वाला जाईल. आणि माझ्यातला आतला मी मला स्वतःला सांगेल, वा छान काम झालं बरं का. स्वतःला पटलं पाहिजे मी छान काम केलं. आत्ता आपल्या स्वतःला पटत नाही आहे. आपण कोणासाठी तरी करतो आहे, आपण आपल्यासाठी करू. आपल्याला त्या क्षमता आहेत, आर्थिक क्षमता विकसित करण्याच्या सुद्धा क्षमता आहेत. त्याची माहिती आपण नंतर घेऊ. धन्यवाद. छान, मस्त झालं.